या ज्युनियर खेळाडूंना तो प्रोत्साहित करतोय पारितोषिकांची खैरत करून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुनील यादव, मॅन फ्रॉम सुभाषनगर. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं हे षटक. मॅच जबरदस्त होणार. लोअर पुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त टायमिंग साधला. आयान बेडेकरचा फॉर्म जबरदस्त क्लास. चौकार. करायचं असेल तर ही मॅच जिंकायची आणि इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार. आणखीन एक उंच खेळला जातोय. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त पाहायला मिळाली आणि त्याहूनही चेंडूने सीमारेषा गाठली आहे. चौकारानंतरचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग 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 षटकार. सुफियान संदे मात्र खुश झालेत. कदाचित नेक्स्ट मॅच बी मधनं खेळतील. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 11 धावांची नोंद. भाई जगा मत छोड़ना, जगा छुट्टी तो किस्मत रुटेगी. जावेद बेडेकर स्ट्राइक एंड वरती आलाय. एक जबरदस्त असा कर्णधार. या कर्णधारानं मात्र या हंगामामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. युवकांना एकत्र करत या टीमची निर्मिती केली आणि त्यातून उत्तम दर्जाचं क्लास क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतंय. वासरंगच्या नाईट रजनीमध्ये 3रा क्रमांकाचा मान पटकावलाय आणि आता मात्र आपण दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टॉप 5 चा प्रवास करण्यासाठी झुंजतायत. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 12. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. नजर हटी दुर्घटना घटी. टांगा पट्टी घोडे फरार. आयान बेडेकरचा नशिबाला आहे साथ. इथे मिळतोय चौकार. चांगला पकडलाय झेल. उत्साहाचं वातावरण अर्थातच सुभाषनगरच्या खेम्यामध्ये. ठोक डी. जर्सी क्रमांक 45 अरबाज. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या टोटल 16. सुंदर सुरुवात झालेली आहे आयान बेडेकरच्या माध्यमातून, पण एंड मात्र आता जावेद बेडेकरला करावा लागेल. संघाचा कर्णधार आहे. पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे आणि त्याला साथ देण्यासाठी अरबाज नॉन स्ट्राइक एंडवर. अभिषेक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चिंचोली एंड कडनं तयार.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय, जोरदार अपील मैदानामध्ये होतोय आणि इथे मात्र लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल. सतरा धावा स्कोर कार्ड वरती एक बाद अशी परिस्थिती आपण बघतोय. ASC हाळ बी संघाची स्कोर कार्ड वरती 17 म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील अशुभ आकडा मानला जातो. इथे आता क्रिकेटच्या पटलावरचा चढ उतार पाहायला मिळेल, पण अशा वेळी आपण बघतोय संधी होती एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. यष्टिरक्षक बघा किती चप्पळ आहे, अर्ध्या विकेट वरती येऊन त्याने या चेंडूला अडवला आणि तिथून तो रनआउटची संधी शोधत होता, पण अरबाजनं एक धाव पूर्ण केली आणि इथून मात्र स्कोर कार्ड वरती 18 धावांची नोंद. जावेद एक आंधी, एक जलजला, एक तुफान म्हणजे स्वतःला सिद्ध करणारा हा कर्णधार आता स्ट्राइक एंडवर. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरनं उंची घेतोय आणि त्यानंतर हा चेंडू विसावतोय स्ट्रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता. पुन्हा एकदा पकड निर्माण करण्याची संधी सुभाषनगर संघानं निर्माण केली आहे. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. जावेदला मात्र हात खुले करून दिले जात नाहीये, पण इथे आता सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. आडव्या बॅटनं दर्जेदार क्षेत्ररक्षण होतोय, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्ट केलं जातं या चेंडूला. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती झाली वाढ. टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती. आता स्ट्राइक एंड वरती आहे अरबाज. पुन्हा एकदा डेट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. टाइम बराच घेतला जातोय, शेवटची मॅच आहे. इथे चेंडू उंच गेलाय, लांबी कमी पाहायला मिळते. टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज अरबाजचा देखील खेळ हवी झालाय मी तर म्हणेल सुभाषनगर संघ. आता टीम ASC हाळ बी संघासमोर. आल्या आल्या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. आल्या पावली परततोय. गोल्डन डकचा ठरलाय शिकार. ठोक डीजे. यांचे चाहते झालेत का ते स्टेजवरनं उतरून तिकडे त्यांचा डान्स पाहायला गेले. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय रहीम. छोटा पॅक बडा धमाका. गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या क्रमांकाचा आता गोलंदाज पाहायला मिळेल नीरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 19.
रहीम या खेळाडूकडे पाहताना मला नेहमी पनवेल परिसर हरिओम संघातनं खेळणाऱ्या नयन पांचाळ यांची आठवण होते. याच पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि त्याच पद्धतीनं रहीम देखील मैदानामध्ये गेलाय. नीरज गोलंदाजी मार्क वरती तयार. जावेद स्ट्राइक एंडवर. जावेदनं जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केलाय. डाव्या दिशेनं चेंडूचा फटक्यामध्ये रूपांतर झालंय आणि इथून मात्र एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 20. मुनाब खरबे प्रोत्साहित करताना रहीमला. रहीमचा फटका पॉइंटच्या दिशेनं पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय जबरदस्त टिपलाय झेल. रहीमला देखील परतीचा करावा लागेल प्रवास. ठोक डी. गुड्डू जर्सी क्रमांक 1 उर्फ अभिषेक. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय साबीर. बिलाल मुकरीचे कदाचित छोटे बंधू आहेत. आल्या आल्या रिव्हर्स सिपचा प्रयत्न केला गेला. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाहीये आणि चेंडू गेला निर्धाव. सुफियान संदेचं जागा सोडणं थोडंसं अडचणीत आणतं की काय असा मला प्रश्न आता पडलाय. चेंडू पुन्हा एकदा उंच पाकायला मिळतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 22. इथे 35 किंवा 40 जर धावा आल्या ना स्कोर कार्ड वरती तर नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल. हे दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. ठोसास ठोसा बिग फाईट तगडी लढत. इथे जर जिंकला तर एक ट्रॉफी तुमच्या नावावरती. टोटल 22. पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा आल्यात आणि हिमांशु यादव माझ्या बाजूला बसलाय त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जोरदार प्रहार. चेंडू जातोय कावकाराच्या बाहेर आरपार. नवीन संजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा चौकार चौकार चौकार.
26-26 शेवटचा आणि अंतिम षटक. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आहे अभिषेक यादव. तोडफोड माड धाडवाला षटक. सलामीला आलेला अजूनही फलंदाज खेळपट्टीवरती जावेद पाहायला मिळतोय. जावेदनं पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. जावेदच्या बॅटवरती चेंडू पुरेसा येत नाहीये, पण इथून मात्र मिळाली एक सिंगल. एक या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये चांगलं प्रोटेक्ट केलं गेलं. सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ. एक या धावसंख्येनं टोटल 28. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा गोलंदाजानं खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यंग टॅलेंटनी भरलेल्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे सराव जास्त करत असतील. प्रत्येक चेंडूवरती वेगळं गणित आपण मैदानामध्ये बघतोय. उंच खेळण्याचा प्रयत्न. जावेदने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपलाय झेल आणि संपलाय जावेद बेडेकरचा खेळ. सुनील यादव कमबॅक करून दाखवले. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर आतिफ, जर्सी क्रमांक 52. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक षटकार जर या मॅच मध्ये आला ना तर अजून मजा येईल. आणि आतिफ मध्ये ती क्षमता आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यानं 2 षटकार मारून स्वतःला या मैदानावरती सिद्ध केलं होतं. पण गोलंदाज देखील कसलाय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अभिषेक यादव. यादों में रहना है तो अच्छा काम करना पड़ेगा. आणि जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज यावेळेस झेल बाद होता होता वाचलाय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टोटल 29. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लेग साइडच्या दिशेनं चेंडूला अडवलं जाते. सिंगल या चेंडूवरती पूर्ण होते. एक या धावसंख्येनं टोटल 30. पहाटेची वेळ आहे. आता मात्र थंडी वाढली आहे आणि या थंडीमध्ये बॉल पुरेसा बॅटवरती येत नाहीये. या धावा देखील जडीबुटीचं काम करू शकतात. हे ओळखलं पाहिजे गोलंदाजी करणाऱ्या संघानं. इथून निर्धाव चेंडू जेवढे जास्त फेकता येतील तेवढं कमबॅक करावं लागेल. हा शेवटचा चेंडू आणि या मॅच मध्ये या चेंडूवरती भवितव्य दोन्ही संघांचा अवलंबून आहे. हा चेंडू सरळ जातोय. रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होतीये सांगता. या चेंडूवरती प्रयत्न का केला नाही हा मात्र मला देखील प्रश्न पडला. इथे मेरिट नुसार शपलून खेळणे जरी असते तरी कदाचित 4 धावा मिळल्या असत्या, पण खडे स्ट्रोक लागवण्याच्या नादामध्ये हा चेंडू सरळ मिस केलाय फलंदाजानं आणि तो विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली.
24 चेंडूमध्ये विजयाचं लक्ष असेल आता खऱ्या अर्थाने 31 धावांचं, कारण 30 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात त्या टीम एएससी हाळ बीच संघाच्या माध्यमातून. चला एएससी हाळ बीच संघाला विनंती आपण लगेच मैदानामध्ये जा आणि सुभाष नगर संघाला आपण करूया विनंती, आपले फलंदाज आपण तातडीनं मैदानामध्ये पाठवा. विक्रांत पाटील यांना विनंती आहे चेंडू आपण मैदानामध्ये द्या. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला ठोक डीजे. टीम सुभाष नगर संघाला आपण विनंती करूया. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. लगेच बॅटर मैदानामध्ये पाठवा, वेळ वाया घालू नका. तरी आता मात्र जवळजवळ पहाट देखील संपायला आली आहे. 4:34 झाली आहेत आणि 5 वाजता हा सामना संपला पाहिजे. आमच्या विक्रांतला फर्स्ट शिपला जायचंय, त्यामुळे आपल्याला विनंती आहे. 6ची ट्रेन आहे जी मात्र तो मिस करत नाही रोज, त्यामुळे त्याला इथून त्या ट्रेनचा प्रवास करायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आयानला आपण पाहतोय, पण सलामीची जोडी अजूनही मैदानात गेली नाहीये. सुनील आणि फलंदाज अनिकेत ही जोडी मैदानामध्ये जाते. 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. सुभाष नगर की एएससी हाळ बी संघ मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. जशास तसं उत्तर. टॉप 5 ची लढत कोण जिंकणार, टॉप 5 मध्ये कोण प्रवेश करणार. पंच 31 धावांची गरज आहे. अल्पेश सरकुडे यांचं गणित की मोहन तडकुरे यांचं समीकरण, या मॅच मध्ये कोण काम करणार. मॅच मध्ये काम करणार जो चांगला खेळेल तोच, पण उद्या खेळपट्टीवरती काम कदाचित विक्रांत पाटील करतील. सुभाष नगरचे मेंटॉर अजित मात्र यूपीवरनं या मॅचचा आनंद घेतात. अजूनही लाईव्ह या मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतो आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात. सुभाष नगरचे मेंटॉर आहेत, ज्यांनी या टी शर्ट साठी देखील मला खूप वेळा फोन कॉल केला आणि आता या मॅच साठी देखील ते कॉल करतायत. शुभेच्छा असतील त्यांच्या या टीमला. पण आता गरज आहे 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची. अयान बेडेकर, तुझे करना होगा, प्रॉमिस किया है तूने आज. पहिला चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती पण इथे कॅच ड्रॉप. सिंगल न स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. आता 23 चेंडू 30 धावांची गरज. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाउन्स घेतो आणि ते पंचांचा इशारा येतोय वाईट आणि 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 2 धावांची नोंद. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथून चेंडू मात्र शरीराचा वेध घेताना, स्पर्श करताना शरीराला निर्धाव पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतोय.
शांत वातावरण. खेळपट्टी आता गोलंदाजाची भाषा बोलते. उद्या कदाचित फलंदाज दादागिरी करतील. उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू वॅकन एरियामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अशा वेळी आपण बघतोय सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 4 धावांची नोंद. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. इथून मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. सिंगल डबलला महत्व दिलं जात आहे. सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात आहे आणि अशा वेळी 31 धावांचा पाठलाग करताना स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 5. चेंडू झालेत या षटकातील 4. पॉवर प्लेचं हे षटक आहे. इथे एखादा मोठा फटका सजवणं अपेक्षित असेल आणि अशा वेळी आडव्या बॅटनं हा खेळलेला फटका कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला. चेंडूची उचल फेक केली जाईल आणि या दरम्यान पूर्ण झाली पुन्हा एकदा एक सिंगल. टोटल 6 धावांची नोंद. संयमी शांत पद्धतीने सुरुवात झाली आहे. पुन्हा आडव्या बॅटनं सिंगलनं स्कोर कार्ड वरती वाढ. पहिलं षटक समाप्त झालं. बिनबाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 7. अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा. 24 धावा शेवटचे 18 चेंडू. स्पीडअप दाखवा. वेळ खूप महत्वाची आहे. गोलंदाजी मार्क वरती नेक्स्ट बॉलर येईल अरफात. अरफात राऊत गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि त्यांच्या 3 विकेटसाठी अरबाज राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मुजीब खरबे मात्र शांत झालेत. मुनाफ खरबे यांच्याकडनं पारितोषिक आले लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं. पण पहिला चेंडू निर्धाव फेकल्यात. आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी. लागोपाठचा दुसरा निर्धाव. शेवटचे 16 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळतो. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. शेवटचे आता 16 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. आणखीन एक पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूची फेकी होती आणि अशा वेळी मिस करतोय गोलंदाज ही लाईन आणि इथे त्याला पनिशमेंट दी झाली. ते लागोपाठचे दुसरा स्क्वेअर चेंडू आहे. 2 धावा त्यांना अवंतर खर्च केल्यात या षटकामध्ये आणि इथून स्कोर कार्ड वरती आपण लक्ष केंद्रित केलं तर 9 धावांची नोंद झाली आहे. 31 धावांचा पाठला होत असताना खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न.
सरळ बॅटवरती चेंडू घेतला आणि त्याला सन्मान दिला गेला. लेग साईडच्या दिशेने सिंगल पूर्ण होती. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. 10 धावांची नोंद झाली आहे. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे उर्वरित 15 चेंडू मध्ये. सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि संधी मात्र इथे सुरेख पद्धतीनं 2 धावांमध्ये कन्वर्ट होतीये. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 12. पुन्हा एकदा सरळ लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला चेंडू. लोंगॉन क्षेत्रामध्ये चित्रक्षकाने या चेंडूला अडवलंय. संत गतीनं सिंगल डबलला महत्व दिलं जातंय आणि या एका धावेच्या मदतीनं टोटल क्या मेरा क्या तेरा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. एकीकडे ASC हाळ बी तर दुसरीकडे जय हनुमान सुभाषनगर. चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला पण एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाऊन डीप मध्ये प्रोटेक्ट केलं गेलं. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये आणि या 2 धावांच्या मदतीनं दुसरं षटक पूर्ण झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 31 धावांचा पाठलाग करताना नोंद झाली आहे ती 15 या धावसंख्येमध्ये. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. आखरी की 12 गेंदे 16 रनों की जरूरत. कौन जीतेगा इस मैच को. ठोक डीजे. नेक्स्ट बॉलर संघाचा कर्णधार जावेद बेडेकर. 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. जय हनुमान सुभाषनगर संघाच्या विरोधात ASC हाळ बी. वेगवान चेंडू बॅट वरती आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू 16 धावांची गरज. जावेद बेडेकर AK-47 ची गोळी जशी बंदुकीतनं बाहेर पडते त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 16. 10 चेंडू 15 धावांची गरज. वेगवान चेंडू पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसवतोय. 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. स्लो पॉइझन सारखा चढत 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 चाललेला हा क्रम आहे. इथे एखादा मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि अशा वेळी पुन्हा एकदा खेळपट्टीवरती चेंडू गरंगळतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. 8 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. इथे जावेद बेडेकरनं जर या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली ना तर सुभाषनगर संघाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. फिरून मारण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू पुन्हा एकदा विसावतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. ASC अमन स्पोर्ट्स क्लब हाळ बी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि ए संघाचे खेळाडू आता टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन करतायत. आडवा बॅटनं जोरकस पद्धतीनं मारला जातोय. चांगल्या पद्धतीनं कलेक्शन. क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलंय. रनआउटची दाट शक्यता आणि अशा वेळी सिंगलचं रूपांतर डबलचं रूपांतर.
3 धावांमध्ये कदाचित झाले की काय, पण पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतात, हिट डायरेक्ट झाले की नाही. या चुलबुल पांडे सर, तत्पूर्वी ऐकूया डीजेला. फलंदाज मैदानामध्ये आलाय. स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज. अनिकेत आणि नॉन स्ट्राइक एंड वरती नीरज. गोलंदाजी मार्क वरती छोटा पॅक बडा धमाका रहीम. चीता कॅम्प फेमस. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला फेकून दिले सीमा रेखा पार. बिग हिट. सात धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. अजूनही ही मॅच बॅलन्स आहे. पाच चेंडू 7 धावांची गरज. चांगला चेंडू डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होईल. नीरज स्ट्राइक एंड वरती आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज. शेवटचे 4 चेंडू उरलेत. 6 धावांची गरज. चार चेंडू 6 धावांची गरज. रहीम टू नीरज. नीरज टू रहीम. सुभाष नगर की हाळ. हाळ की सुभाष नगर. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 3 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. 3 गेंदे 5 रन. सुपर से भी ऊपर होगी क्या ये मॅच. सामना बरोबरीत सोडवायचा तर 4 धावा कराव्या लागतील. आणि सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या पद्धतीने आपल्याला पुढचा खेळ पाहायला मिळेल. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. नीरज धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र स्वतःचा बॅलन्स हरपवतोय आणि इथून 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडू उरले 4 धावांची गरज. आखिरी की 3 गेंदे 4 रनों की जरूरत. रहीम गोलंदाजी की मार्क पर है और स्ट्राइक पे है बल्लेबाज अनिकेत. अनिकेत यादव. नीरज यादव.
इथे उंच गेलाय चेंडू आणि या चेंडूवरती विजयी षटकार. सामना जिंकलाय जय हनुमान. सुभाषनगर संघानं ठोक डी